मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुणे सोलापूर रोड येथील नर्सरी व्यावसायिकांकडून 3 लाख रुपये रोख रक्कम मदत देण्यात आली। बीडवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या देशमुख कुटुंबियांना पुणे सोलापूर महामार्गावरील स्वर्तपवाडी ग्रामपंचायत हद्दीतील श्री बालाजी नर्सरी येथे आज 23 एप्रिलला दुपारी नर्सरी व्यावसायिकांकडून ही आर्थिक मदत करण्यात आली। 9 डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। या हत्येमुळे देशमुख कुटुंबियातील करता धरता गेल्यानं कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं। या कुटुंबियास आधार देण्यासाठी जिल्ह्यातून समाजातून लोक पुढे येत आहेत। त्यातच पुणे सोलापूर रोड येथील नर्सरी बांधवांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा आणि मदतीचा हात यातून जमा झालेली 3 लाख रुपयांचा निधी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी देशमुख, मुलगा विराज देशमुख यांना सुपूर्द करण्यात आली आहे। त्यांनी एक मला जे काही बोलले समाजाला मला ते आपण नेहमी आता चर्चा करण्यापेक्षा म्हणजे अण्णाला कसं लिहिलं, कसं मारलं किंवा किती वाईट झालं हे करण्यापेक्षा रोज ती आठवण रोज आणण्यापेक्षा आपण त्यांना जिवंत कसं करता येईल कशाच्या माध्यमातून जे की तुम्ही काम करताय नर्सरी झाडांचं आपण सह्याद्री देवराईच्या माध्यमातून त्यांच्याकडून एक पुरस्कार घेतला होता। आपण 548 झाडं लावले होते 2-4 गुंठ्यामध्ये। तर त्यांनी सांगितलं की तुम्ही फक्त जागा निवडा, आपण सगळं नियोजन करू त्याचं आणि अन्नाचं चिरकाल नाव टिकण्यासाठी आयुष्यभर ज्या झाडाकडे बघू ज्या जागेवर बघू तिथं आपल्याला संतोषांना दिसतील कुठं ना कुठं असं आपण काम करू। तर येणाऱ्या जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये माझी तुमची पण कायमची घट्ट म्हणजे जसं तुम्ही आता आई म्हणलं मला की कुटुंबातली आणि आम्हाला खरंच आई तुम्ही आईसारख्या आमच्या माझी आई पण अशीच आहे। तर कायमचं आपलं नातं आम्हाला कधीच दुरावा वाटू देऊ नका आणि आम्हाला खूप सगळ्यांची गरज आहे। तर जे तुम्ही सगळे लोक आहेत त्याच्याकडून मला जितके अन्नाचे 100-200 जे झाडं लावायचे ते झाडं नेऊन मी तुमची आठवण कायमची माझ्या गावाला केलं तर वेळोवेळी सगळ्या गोष्टी तुम्हाला मी अपडेट देईन नक्कीच। म्हणजे मी एक असा संकल्प करतो तुमच्याकडे आल्यामुळे ते मी झाडं स्वतः जगवून केलं तुम्हाला असं वाटेल की आपण तिथं आहोत कुठेतरी असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे। संतोषजी देशमुख यांचे कुटुंबीय पुणे या ठिकाणी जात असताना पुणे नर्सरी असोसिएशनच्या वतीने त्यांना या ठिकाणी थांबवण्यात आलं होतं। त्याचा मान ठेवून त्यांनी या ठिकाणी थांबण्याचा जे थांबलेत त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रथम धन्यवाद मानतो।